टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी एक आढाव्याची बैठक घेतली आणि ही मुद्दाम घेतली कारण महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असताना मागच्या 8-15 दिवसात नांदेड, संभाजीनगर, नागपूर, कळवा, कोल्हापूर अशा ठिकाणी ज्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, हे मृत्यूला आमंत्रण देण्याचं केंद्र ठरतं की काय अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आणि हे काही वावगं आहे असं म्हणणं काही चुकीचं अशातला काही भाग नाही आहे, कारण या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालयाची अशी परिस्थिती आहे, असून अडचण नसून खोळंबा अशा पद्धतीची यांची स्थिती आहे। मी फार महाराष्ट्राचं बोलत नाही, परंतु आज धाराशिवमध्ये आलेले असताना धाराशिवची स्थिती सांगतो की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निश्चित शिवसेनेच्या प्रयत्नानं माननीय आपले ओमराजे असतील, कैलास पाटील असतील, या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार मग धाराशिव आणि परभणी हे मराठवाड्यातले 2 जिल्हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर मंजूर झाले, परंतु मागच्या जून महिन्यापासून 2022 पासून ॲक्टिव्हेट असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अजून जिल्हा रुग्णालयासारखीच याची स्थिती आहे। जिल्हा रुग्णालयापेक्षा सुद्धा वाईट स्थिती या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे। मी जबाबदारीने सांगतो, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागच्या वर्षीसुद्धा आणि या वर्षीसुद्धा DPC सोडून आणि डीनला असलेला 30% रकमेचा अधिकार सोडून 1 रुपयाची सुद्धा औषध खरेदी झालेली नाही, ही मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो। राज्याचे आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत साहेब जे या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्या जिल्ह्याची स्थिती असेल तर महाराष्ट्राची स्थिती कशी असेल आरोग्याची हे आपण समजून घेतलं पाहिजे। या ठिकाणी स्टाफ नाही, कित्येक डॉक्टर्स नाही, MRI मशीन बंद आहे, व्हेंटिलेटर खराब झालेले आहे, ICUची संख्या अतिशय कमी आहे, कॅपॅसिटी जास्त असून कमी आहे। जे पेडियाट्रिक्स आहे, बाल रुग्णालय आहे, याची सुद्धा क्षमता जास्त असताना तिथं वॉर्मरची संख्या कमी आहे। वॉर्मरची संख्या जास्त जर असेल तर तिथं गळतं, त्याला कोणी बघायला तयार नाही। महिलांचं जर रुग्णालय बघितलं तर त्याची परिस्थिती बघितली तर कॅपॅसिटीपेक्षा 3-3 पट 4-4 पट तिथं रुग्ण महिला आहे आणि त्याच्यामुळं महिलांच्या रुग्णाचं प्रमाणसुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या सगळ्या महिन्यापेक्षा जास्त महिलांच्या मृत्यूचं प्रमाणसुद्धा या हॉस्पिटलमध्ये आहे। सांगण्याचा मुद्दा हा की राज्याचे आरोग्यमंत्री नाक वर करून सगळीकडे सांगतात, पण त्यांच्या दिव्याखाली अंधार, मी बाकी शब्द नाही वापरत कशाखाली काय म्हणून, पण दिव्याखाली अंधार हा शब्द मी वापरतो की ते या महाराष्ट्राला आरोग्य देण्याची गोष्ट करतात, महाराष्ट्राच्या आरोग्याविषयी बोलतात, परंतु या धाराशिवमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची औषधी खरेदी नाही। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे इथं आजही नव्यानं कोणत्याही एकाही डॉक्टरची भरती झालेली नाही। जी काही स्थिती असती प्रशासनाची बिंदू नामावली जी पद्धत आहे त्याच्यानुसार एकही व्यक्तीची अजूनही या महाविद्यालयात भरती झालेली नाही। इथं आवश्यकता आहे, जुना जो स्टाफ आहे जिल्हा रुग्णालयाचा त्याच्याच बळावर या सगळ्या गोष्टी चालू आहेत। म्हणून या धाराशिवच्या आरोग्याची परिस्थिती बेजबाबदारपणे राज्याचं सरकार, राज्याचे मंत्री बघतात अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे। दुसरी गोष्ट, या धाराशिवमध्ये तुळजापूरमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एक मोठं शिबिर करण्याचा निर्णय घेतलेला आहे काही जणांनी। आता हे सरकारची यंत्रणा वापरतात आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतात अशा प्रकारची स्थिती असते, परंतु राज्याच्या डायरेक्टरनी वेगळ्या हॉस्पिटलमधून 10% जिल्ह्यातल्या इतर औषधी पाठवा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। या मागणीला
मी स्वतः विरोध दर्शविलेला आहे, कारण प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन असतं, किती रुग्ण येतात, किती कशा प्रकारची औषधीची गरज आहे, कोणत्या वातावरणात कोणती औषधं लागतात, हिवाळ्यात कोणते लागतात, पावसाळ्यात कोणते लागतात, कोणती साथ आल्यावर कोणते. आता जसं आत्ताच्या घडीला डेंग्यूची साथ आहे, मलेरियाची साथ आहे, काय करतं सरकार? डेंग्यू आणि मलेरियामुळं तर कोविडपेक्षा रुग्णाची स्थिती वाईट झाली कित्येक ठिकाणी जर तुम्ही बघत असेल, परंतु सरकारचं याच्यावर कोणतंही पाऊल उचलले नाही. परंतु जे शिबिर तुळजापूरला ठेवलं, मी त्याच्यात अशा प्रकारची मागणी केलेली आहे की वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून तुम्ही 10% औषधं खरेदी करण्याच्या ऐवजी राज्य सरकारने या शिबिरासाठी औषधासाठी स्वतंत्रपणे निधीची उपलब्धता करून द्यावी आणि त्याच्यातून औषधी खरेदी करावे आणि जे कोणी त्याच्या या शिबिरामध्ये रुग्ण येतील, गरजू येतील, त्यांना मदत करावी. आणि मला असं वाटतं DPCच्या मार्फत काही निश्चित 3-3.5 कोटी रुपयाचा निधी याला दिला जाणार, अशा प्रकारची माहिती माझ्या कानावर आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं आरोग्याची स्थिती या जिल्ह्याची, या रुग्णालयाची, धाराशिवची निर्माण झालेली आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सरकारी कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि करत असताना त्यांनी काही गोष्टी राज्याच्या जुन्या सरकारवर सुद्धा काही पद्धतीनं तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर आम्ही घेतलेले निर्णय एवढी अंमलबजावणी करण्याच्या तुम्हाला हौस आहे तर हजारो कोटी रुपयाच्या कामाला तुम्ही स्थगिती का दिली होती? तुम्ही सांगता की उद्धवजींच्या काळात याला उद्धवजींच्या काळात मंजूर काय झालं होतं त्याचा अभ्यास करावा. परंतु मागच्या काळामध्ये वर्षभरात तुम्ही 6 बैठका घेतल्या. या 9 एजन्स्या कोण आहेत याचा तपास होण्याची गरज आहे. या 9च्या 9 एजन्स्या माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या आहेत आणि या खाजगी कंत्राटीकरणाच्या माध्यमातून जनतेमध्ये, या महाराष्ट्रातील तरुणामध्ये एक रोष निर्माण झालेला आहे आणि हा रोष निर्माण होऊ नये म्हणून असं जर पावलं त्यांनी उचललं असेल तर त्याचं स्वागत आहे. पण याचे पापाचे वाटेकरी तुम्हीच आहात, कारण केंद्रामध्ये सुद्धा आर्मीमध्ये अग्निवीर सारखी योजना तुम्ही सुरू केली आहे. एक अग्निवीर पंजाबमध्ये आता एक त्याचं उदाहरण आलं की त्याला शासकीय इतमामात त्याची अंत्ययात्रा होऊ शकली नाही, कारण तो अग्निवीर होता, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता, देशासाठीच त्याचं बलिदान झालं. पण अग्निवीर असल्यामुळं, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असल्यामुळं त्याच्या बलिदानाची नोंद होऊ शकली नाही आणि म्हणून हे कंत्राटीकरण रद्द करत असताना हे स्वतःच्या स्वार्थासाठी केलं जात होतं, अशा प्रकारची स्थिती आहे. दुसरी गोष्ट, एक ड्रग माफिया, ललित पाटील नावाचा ड्रग माफिया आहे. या ड्रग माफियाने ससून हॉस्पिटलमधून चालत जाऊन तिथून निघून गेला आणि त्यांनी परवाच्या दिवशी कोर्टात आलेले असताना मी काही पळून गेलो नाही, मला पळायला भाग लावला आणि ते कोणी लावलं हे मी सांगेल. आणि असं असताना काही गोष्टीचा आरोप शिवसेनेवर केलेला आहे. मला असं वाटतं की दादा भुसे जे मंत्री होते त्यांचा तो जवळचा कार्यकर्ता होता, त्यांच्यासोबत आला आणि त्यांच्यासोबत तो गेलेला आहे. बाकी त्याचा शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहिलेला नाही. नाशिकसारख्या ठिकाणी ड्रग्सची फॅक्टरी आहे, ड्रग्स विकलं जातं आपण ऐकत होतो. मी जाऊन आलो नाशिकला 3 दिवसापूर्वी. ड्रग्सची फॅक्टरी आहे, मुंबईच्या पोलिसांनी येऊन नाशिकमध्ये कारवाई केलेली आहे आणि ड्रग्सची फॅक्टरी व्यवहार कुठून चालत होता? ससून हॉस्पिटलमधून. ससून हॉस्पिटलमध्ये 9 महिन्यानं दलित पाटील आहे. इथं तुम्ही या GMC मध्ये गेला तर डॉक्टर पटकन पेशंटला काढायच्या मागे असतो, बेड सुद्धा देत नाही लवकर, बरोबर का नाही? बेड सुद्धा देत नाही लवकर, कारण या रुग्णालयामध्ये वेगळ्या पद्धतीनं पेशंटची गर्दी जास्त असते. ससून सुद्धा या महाराष्ट्रातून ससूनला मोठ्या प्रमाणात पेशंट येत असताना एक पेशंट 9 महिने राहतो. आता याला ससून हॉस्पिटलचं प्रशासन जबाबदार आहे, जेलचे जे काही कारागृहाचे लोक आहेत ते जबाबदार आहे आणि आमच्याकडे जी माहिती आहे ती आत्ताच माझ्या व्हॉट्सअपवर काही माहिती याच्या संदर्भात तांत्रिक माहिती आलेली, काही जुन्या कारागृहाच्या रिटायर्ड झालेल्या लोकांनी माहिती पाठवलेली आहे. मला असं वाटतं जर तुम्ही गृहमंत्री असताना तुमच्या अखत्यारीतून, तुमच्या पोलिसांच्या तावडीतून हा आरोपी पळून जातो, याला जबाबदार आपण नाही. मग तो कोण होता, काय होता, हा काढत बसता काढा. पण ड्रग्सचा माफिया पोलिसांच्या तावडीतून पळून जातो आणि तो सांगतो की मला पळायला जायला भाग लावलेला आहे. याचाच अर्थ याला जबाबदार कोणाची आहे? एक मोठा कैदी जर पळून जात असेल तर राज्याच्या गृहमंत्र्याची ती जबाबदारी आहे. ती जबाबदारी राज्याचे गृहमंत्री टाळू शकत नाही असं मला वाटतं.
बरोबर शिवसेनेत आला होता, दादा भोसेंबरोबर शिवसेनेतून गेलेला आहे. कंत्राटी भरतीवरून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीने माफी मागायला हवी, नाही माफी मागितली तर आम्ही त्यांना उघडं पाडू असा एक इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. मला असं वाटतं ज्यांनी देशाच्या लेवलला सैन्यामध्ये अग्निवीर सारखी संकल्पना पुढे आणली त्यांनी आम्हाला माफी मागायला सांगण्याची गरज नाही. तुमचे बगलबच्चे पाळण्यासाठी कंत्राटीकरणात काय काय केलं तुम्ही, किती टक्के देणार होते, काय पगार ठेवणार होते, त्या एजन्सीला 17% 18% कशासाठी सर्व्हिस टॅक्स देणार होते हे जरा आणा. आणि मग त्या एजन्सी तुम्ही टेंडर काढलं, एजन्स्या ठरवल्या, सगळं ठरवलं आणि आता तुम्ही सांगता की त्याच्यात माफी मागितली पाहिजे. एजन्स्या काय आमच्या बरोबरच्या आहे का? सरकारवर नामुष्की कशामुळे आली माघार घेण्याची? जनतेचा जो रोष, तरुणांचा रोष आहे. मला वाटतं संभाजीनगरात परवाच्या दिवशी मोठा मोर्चा आहे, महाराष्ट्रात नागपूरला मोर्चा आहे, पुण्याला मोर्चा आहे, मुंबईला मोर्चा आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित होऊन सरकारच्या कंत्राटीकरणाच्या विरोधात मोर्चा काढायचं ठरवलेला आहे. कारण 2 कोटी रोजगार देऊ अशा प्रकारचं आश्वासन केंद्रातल्या सरकारने दरवर्षी देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. आता आरक्षणाचा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात आहे. मग मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, धनगराचं आरक्षण असेल. आणि मग अशी परिस्थिती असताना विद्यार्थ्यांनी शिकत असताना त्यांना भविष्यात नोकरी मिळेल का नाही मिळेल, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळे जर कंत्राटीकरणातून येणार असेल, पोलीस भरती सुद्धा कंत्राटीकरणातून येणार असेल, तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात तहसीलदाराची भरती सुद्धा कंत्राटीकरणातून जाहिरात निघाली जळगावला. जर असं येणार असेल तर महाराष्ट्र जाईल कुठे? आणि म्हणून ही पद्धतीच चुकीची होती. आरोग्य शिबिरातून सरकारला लुटण्याचं काम करतो म्हणून आपण एक मुलाखत संभाजीनगर दिली होती. कारण संभाजीनगरला असंच शिबिर झालं होतं. स्वतःची चमचोगिरी करायची, चमकोगिरी करायची आणि सरकारची. आणि तुमचं करायचं तर तुमचे डॉक्टर आणा, तुमची औषधं विकत घ्या ना तुम्ही. सरकारचे कशाला वापरता तुम्ही? सरकारचं काम सरकारचे डॉक्टर करतील, सरकारचे डीन करतील, वैद्यकीय अधीक्षक करतील. परंतु स्वतःचं चमकोगिरी करण्यासाठी सरकारची यंत्रणा वापरायची. मला असं वाटतं अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा मिसयूज आणि बाकीच्या रुग्णांच्या आरोग्याशी खेळणं असं मला वाटतं. आपल्या पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये युतीचं सरकार होतं त्यावेळेस गिरीश महाजन मंत्री असताना धाराशिव येथे महाआरोग्य शिबिर घेत होते. त्यावेळेसची परिस्थिती अशीच होती आणि आताची नेमकी परिस्थिती काय? तशीच आहे ना. अशा शिबिरातून मला असं वाटतं घेतले जावे शिबिरं, रुग्णांना आधार द्यावा, याच्याविषयी काही प्रश्न नाही. परंतु जर आपण करतो तर आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मेडिकल कॉलेज संदर्भात आपलं काय मत झालं? आता आपण मेडिकल कॉलेज म्हणजे फक्त पुतळा उभा आहे, आतून पोकळ पुतळा आहे, फक्त बोर्ड लागला मेडिकल कॉलेजचा, बाकी अजून काहीही झालेलं नाही. जे विद्यार्थी शिकतात फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्यांचे त्या विषयाचे प्राध्यापक, त्या विषयाचे प्राध्यापक, त्यांच्या लॅब्स, त्यांचं प्रॅक्टिकल्स, त्यांना लागणारे उपकरणं अजूनही आलेली नाहीत. ते लवकरात लवकर आले पाहिजे. ते पीपीई तत्वावर पुढे सरकारला देण्यास भाग पाडण्यासाठी अशी असुविधा निर्माण केली जाते असं वाटतंय. महाराष्ट्रात 24 जिल्हे हे सध्या अवर्षणाच्या स्थितीत आहे. पुण्यासारख्या जिल्ह्यात सुद्धा आता टँकर चालू आहे आत्ताच्या घडीला. अग्रिम बोनस जो शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता, अग्रिम विमा, पीक विम्याचा जो 1 रुपयात पीक विमा सरकारने काढला आणि त्याचा 25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता. आता याच्यातही ठिकठिकाणी वेगवेगळे मंडळं गाळलेली. मी या संदर्भात 3 दिवसापूर्वी विधानभवनात सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांशी बोललो. सरकारने आत्ताशी कुठं त्यांचा वाटा, सरकारने 1 रुपयात विमा देऊन 2 गोष्टी केलेल्या आहेत की जो शेतकऱ्याचा 2% वाटा आता तोही शेतकऱ्याला भरायचा आहे आणि नंतर केंद्राचा आणि राज्याचा जो समान वाटा असतो तोही शेतकऱ्यांना भरायचा आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचा जो वाटा आहे तो सुद्धा विमा कंपन्यांना मिळालेला नाही. आणि म्हणून हा विमा कंपन्यांना सगळा रक्कम मिळाल्याशिवाय विमा कंपनी 25% अग्रिम विमा शेतकऱ्यांना देणार नाही. एकीकडं सरकार म्हणतंय, मी आजच वाचलं कुठंतरी की मंत्रिमंडळात चर्चा झाली विमा कंपन्या, पण विमा कंपन्याला तुम्ही पैसे देत नाही ना. विमा कंपन्याला पैसेच दिले नाही. नंतर पुढचा विषय आहे की कित्येक मंडळं गाळली गेलेली आहेत.
2 मिलीमीटर पाऊस झाला तर भुरभुर आली तर आपलं शर्टसुद्धा भिजत नाही, परंतु त्याच्यामुळे कित्येक मंडळ गाळलेली आहेत. सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल अशा स्थितीत मुळीच नाही, कारण मागच्या वर्षीचं सुद्धा अजून सततच्या पावसाचं कोणतं चालेल नाही. अतिवृष्टी सगळ्यांना पोहोचलं नाही. प्रोत्साहन अनुदान द्यायचं होतं 50,000, ते पोहोचलेलं नाही. कांद्याचं अनुदान नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कांद्याचं अनुदान मार्चमध्ये डिक्लेअर केलं आहे 350 रुपये, परंतु ते सुद्धा अजून सरकारने दिलेलं नाही. कारण या सगळ्या स्थितीमध्ये सरकार काय शेतकऱ्यांच्या बाजूचे असं वाटत नाही. शासन आपल्या दारी म्हणतंय, परंतु शासन आपल्या दारी म्हणायचे असे मृत्यू घरोघरी पाठवत आहे सरकार. मग शेतकऱ्यांना आत्महत्या 1400 आत्महत्या या महाराष्ट्रात झालेल्या आहे. रुग्णालयात वेगवेगळे मृत्यू होत आहेत. समृद्धी महामार्गावर 167 लोक मागच्या 6-8 महिन्यात गेले. आपण सरकार याच पद्धतीनं चालू आहे. सरकार हे जनतेच्या विरोधातलं आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यात जिल्ह्याचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे की नेरूळ या ठिकाणी आपल्याला बघायचं असेल तर त्या ठिकाणी बघायला मिळेल. मला वाटतं ती तिथं का गेलं, जी लोक 40-40 वर्ष इथं मंत्रिपदावर होती त्या लोकांची जबाबदारी धाराशिवकरांशी होती का नेरूळकरांशी होती, मला वाटतं हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आपण जे म्हणताय की खाजगीकरण तर यांचं सगळ्यात महत्त्वाचं एम आहे. आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं त्याच्यामध्ये सुद्धा PPP टाकण्यात आलं होतं. मी कैलास पाटील आमदार आम्ही सगळेजण उद्धवजींकडे गेल्याच्या नंतर उद्धवजींनी ती कॅबिनेटची नोट तयार झालेली प्रोसिडिंगला आलेलं ती रद्द करायला लावलं आणि 100% शासनाच्या मालकीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिवमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. आपण जे म्हणताय आपण फक्त आता आम्हाला जागा हस्तांतरित करून खाजगी ह्याच्यावर देवस्थानच्या माध्यमातून आम्ही मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी खाजगी तत्वावर चालवायचा काही लोक घाट घालतायत. मला त्यांच्या मानसिकतेविषयीच पहिल्यांदा प्रश्न आहे की फक्त घोषणा पोकळ आहेत. 1000 कोटी 2000 कोटी आणि त्याचं PPPचं मॉडेल कॉम्प्युटरवर तयार करायचं. 1000 कोटी रुपये खर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तुळजाभवानीचं मंदिर कसं दिसल. मला त्या मंडळींना एवढंच विचारायचं आहे की तुम्ही आणि तुमचे वडील मागचे 40 वर्ष ह्या जिल्ह्याचे मंत्री असताना सुद्धा साधं संत गोरोबा काकाच्या डोक्यावरचे पत्रे तुमच्याच्यानं निघाले नाहीत आणि तुम्ही आता तुळजाभवानीचा विकास तिरुपतीच्या धर्तीवर करायला निघालेत. आणि एक गोष्ट नाही, आपण जर त्यांचा इतिहास काढला असेल ते ज्यावेळेसपासून मंत्री होते त्यावेळेसपासूनचे जर आपण त्यांच्या सगळ्या घोषणा जर एकत्रित केल्या ती नेमकी कडेला कुठली गेली ह्याचा जर अभ्यास केला तर मला वाटतं 100% नुसत्या घोषणाच होत्या, कडेला प्रत्यक्षात काहीच गेलेलं नाही. वस्तुस्थिती आहे. लोकांना नुसतं मोठं, आता काही दिवसापूर्वीच 5000 कोटी आणले म्हणून त्या ठिकाणी काही मंडळीने आमदारांनी सत्कार करून घेतला स्वतःचा. सत्कार करणारे युथ फोरम तर मला वाटतं कधी अस्तित्वात झालं त्याचं सुद्धा तुम्ही विवेचन करणं गरजेचं आहे. त्या युथ फोरम मधली मंडळी कोण आहेत त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते 5,000 कोटी आल्याच्या नंतर काही लोकांनी मला फोन करून विचारलं की ते आमचं संडासचं 12,000 रुपये जे अनुदान आलंय ते तर त्याच्यात आहे का नाही, का ते पण त्याच्यातच आहे. म्हटलं तेही थोडं तपासून बघावं लागेल. आपल्या माहितीसाठी रेल्वे हा केंद्र सरकारचा विषय आहे, पण रेल्वेसाठी आणलेले पैसे मी स्वतः त्या ठिकाणी खासदार असताना त्याचं श्रेय मात्र भलतीच मंडळी घेताना त्या ठिकाणी दिसत आहेत. मला माहित नाही राज्य सरकारनं रेल्वेचा विभाग काही खाली चालू केलाय का नाही, तेही विचारणं गरजेचं आहे त्यांना. मला वाटतंय आपण जे काम केलंय त्याचं बिलकुल आपण श्रेय घ्यायला पाहिजे, त्याच्या बाबतीत माझं कुठलंही दुमत नाही. पण दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय जर आपण स्वतः घेत असू तर मला वाटतं त्याच्या इतका कर्मदरिद्रीपणा दुसरा कुठला असू शकत नाही. आणि त्या मंडळींना मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचंय की फक्त ह्या जिल्ह्यामध्ये विकास जर कुणाचा झाला असेल तर मला वाटतंय जे घराणं मागचे 40 वर्ष इथं मंत्री म्हणून काम करत होतं त्या घराण्यातला खासदारकीला माणूस जेव्हा उभा राहिला तेव्हा देशातला श्रीमंत खासदाराच्या यादीत क्रमांक 3 ला खासदार जातो. आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं गेलं तो जिल्हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आकांक्षित जिल्हा म्हणजे गडचिरोली गोंदिया ह्या जिल्ह्याच्या यादीत जर धाराशिव जिल्हा जात असेल तर मागच्या 40 वर्षात नेमका विकास कुणाचा झाला आणि कोण भाकास झालं, मला वाटतं ह्याचा अभ्यास सुद्धा इथल्या जनतेनं करणं गरजेचं आहे. आणि पत्रकार बंधूंनाही माझी नम्र विनंती आहे की जे काही स्वप्न दाखवले जाते हे सगळं स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेला प्रकार आहे. सामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही. आज तीच मंडळी पक्ष बदलून आता नवीन झेंड्याखाली काम करून
जुनाच अजेंडा राबवू पाहतायत. मला वाटतं आता नवीन पक्षात आलेले, ज्या पक्षात गेले त्या पक्षातल्या मंडळींनी ह्यांचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी काही घोषणा केली की आम्ही त्याला विरोध करायचा. प्रत्यक्षात आम्ही काय बघतोय सध्या की 5,000 कोटीबद्दल सत्कार झाला. आता आम्ही ती 5,000 कोटी गेलेत ह्याचा आधी अभ्यास करणार. त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपल्या माहितीसाठी प्रत्यक्षात खाली जमिनीवर काहीच नसतंय, पण घोषणा मात्र जबरदस्त असते. मग त्याच्यावर नुसतं प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझं असं मत आहे की ठीक आहे, तुम्ही घोषणा केली, प्रत्यक्षात जमिनीवर काय येते ते बघू. राज्यात आता आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.